एक जणाने टांबीने मारलं घरातून ओढून, दुसऱ्याने चपलाने मारलं, तिसऱ्याने हे असं गचुर धरलं की हे गळ्यातलं ओढून घेतलं त्यांनी. 5 जणांनी मला असं बेजरप मारलं. गावात जुगार सुरू असतो. एक महिला येते, त्याला विरोध करते आणि इथूनच तिच्या भोवतीच्या अडचणी सुरू होतात. आणि अगदी यूपी बिहारची घटना वाटावी तशी ही घटना टोकाला जाते. महिलेला गावगुंडांकडून अमानुष मारहाण केली जाते, जातीवाचक शिवीगाळ केली जाते. चीड आणणारं हे बीडचं प्रकरण नेमकं काय, आरोपी कोण आहेत, सगळं सविस्तर समजून घेऊ. बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे. रंजेगावमध्ये हा चीड आणणारा सगळा प्रकार घडलाय. घडलं असं की गावात काही टुकार टोळके जुगार खेळायचे, सर्रास जुगाराचे डाव चालायचे आणि याचे परिणाम लहान मुलांवर, शाळकरी मुलांवर होतील म्हणून एक महिला या सगळ्या गोष्टींना विरोध करते आणि इथूनच तिला त्रास द्यायला सुरुवात केली जाते. या महिलेला टार्गेट केलं जातं. 30 मेला रात्री 10 वाजता या सगळ्या गोष्टींचं टोक गाठलं जातं. आरोपी तिच्या घरासमोर जाऊन अगदी निर्लज्जपणे लघु शंका करतात. महिलेला राग येतो, ती जाब विचारते आणि वाद होतात. तेव्हा आरोपी थेट महिलेला बेदम मारहाण करतात. महिलेला गुप्तांगावर बेल्टने मारहाण केली जाते. तसंच या घटनेत महिलेला काठ्या आणि टॉमीने सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यावेळी महिलेच्या 2 लहान मुलांना सुद्धा आरोपींनी उचलून फेकल्याचा आरोप आहे. पण सुदैवानं या मारहाणीत लहान मुलांना गंभीर इजा झालेली नाहीये, पण महिलेला मात्र गंभीर मार लागलेला आहे. या वेळेला आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही महिलेनं केलाय. मारहाणीचे व्रण तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत आहेत. या घटनेबद्दल पीडित महिलेनं काय म्हटलंय ते एकदा सविस्तर ऐका. मारहाण केली. 5 जण होते, ते पत्ते खेळत होते. मी म्हणलं पत्ते खेळतात तुम्ही? ते म्हणले आम्ही पत्ते खेळत, तुझ्या काय करतो? तुझं दगड मारले त्याने. दगड मारल्या म्हणले. मी म्हणलं दगड का मारता? म्हणले आम्ही मारले. डोळ्याने बघितलेस का दगड मारले? अरे म्हणलं धडा वाजायला लागले तर दगड नका मारू. काय करायचं ते करून घे म्हणला. दगड होत नाही म्हणला. म्हणला केव्हा मारले तर दगड म्हणला, नीट तोंड सांभाळून बोल म्हणला. आणि नंतर का नाही मग त्याने मला मारलं, बेल्टाने मारलं. एक जणाने टांबीने मारलं घरातून ओढून, दुसऱ्याने चपलाने मारलं, तिसऱ्याने हे असं गचुर धरलं की हे गळ्यातलं ओढून घेतलं त्यांनी. 5 जणांनी मला असं बेजरप मारलं, टांबीने, लाकडाने घायाळ केलं. माझ्या असं छळ केला त्याने. असं मला सोडवायचे प्रयत्न फक्त माझ्या मुलांनी केले, दुसरं कुणी सगळं सोडलं नाही. अत्याचार केला, लय छळलं त्यांनी. 5 जणांनी घरात मला एकटीलाच मारलं. हे 2 लेकरं उचलून फेकले घराच्या बाहेर दारात पटांगणात. मला न्याय पाहिजे. माझ्यावर लय अन्याय झालाय, लय अत्याचार केलाय माझ्यावर, लय म्हणजे लय अत्याचार केलाय. सांगायसारखं नाही, मला स्वस्त नाही. पण टामीने मला लय म्हणजे लय बेजरप मारलंय, बेल्टाने बी लय मारलंय. मला सहन होईना. मला असं वाटतं की आत्महत्या करावं. मला कोणी सगळं मदत केली नाही. मला 25 जण माणसं होते, त्यांच्या वाड्यातले एकाने पण मला सोडलं नाही. नुसते बघत होते. एकाने पण मदतीला धावले नाही. माझे पोरं माझ्या अंगावर पडत ढकलून दिले. माझ्या पोराला पण बेल्टाने मारलं. माझ्या दिदीला पण उचलून फेकलं. मला पोलिसात बी गेलते मी रात्री. ते म्हणले दवाखाना करा, 4 दिवसांनी तुमचे बरं झाल्या मग नंतर या तुम्ही. एकूणच या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या महिलेवर सध्या बीड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आरोपी निखिल आबूज, रामा कोठुळे, बबलू गंगाराम आबूज, पवन संतोष तायड, प्रशांत शंभू तायड, रामू लक्ष्मण आबूज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झालेला असला तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणातल्या काही आरोपींचे वाल्मिक कराड सोबतचे फोटो सुद्धा समोर आलेत. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात नेमकी काय कारवाई करणार यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. बीडहून विनोद जिरेसह लोकमत.